मी तयार आहे. पण तू आहेस कोण? परमशक्तिशाली, परमपिता परमात्म्याचा, मनुष्य धर्माचं पालन करणारा एक साधक. मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे? परोपकारात. आणि धर्माचं मूळ? सर्व भूतांच्या ठाई ईश्वराची अनुभूती. अनुभूती कशी प्राप्त होते? निस्वार्थ भक्तीने. भक्तीने काय साध्य होतं? मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? त्या विश्वाशी, त्या ईश्वराशी एकरूप होणं. आत्म्याचा परमात्म्यापर्यंतचा प्रवास. जन्म मृत्यूच्या चक्रातून स्वतःला गती प्राप्त करून घेणं म्हणजे मोक्ष. मग स्वतःची मोक्ष प्राप्ती ती विश्व कल्याण. विश्व कल्याण. हे विश्व आहे म्हणून आपण आहोत. या पृथ्वीवरचा आपला जन्म त्या ईश्वराच्या इच्छेने झालाय. त्यामुळे त्याच्या मनी असलेली योजना पूर्णत्वास नेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पृथ्वी, पृथ्वीपेक्षा जड काय? पातक, ज्याचं ओझं कमी करण्यासाठी हे जन्म मृत्यूचं चक्र, जे मानवाला अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जाईल. वायूपेक्षा हलकं आणि प्रकाशापेक्षा वेगवान काय आहे? मन. मनावर नियंत्रण कसं ठेवायचं? श्रद्धेने. मनाला शांत करण्यासाठी हवा आधार, आणि हा आधार म्हणजे हरिनाम. त्या हरीवर श्रद्धा असेल तर मनात कोणतीच भीती आणि चिंता उरत नाही. मनी उरतो तो केवळ सद्भाव. पण मनुष्याच्या ठाई असलेला वैरभाव, इतरांविषयीचा द्वेष, याचं मूळ कोणतं? अविवेक. मानवी शरीराचा खरा धर्म न समजल्यामुळे मनात येणारे अविचार. मग मानवी शरीराचा खरा धर्म कोणता? कोणतीही आसक्ती न धरता इतरांच्या कल्याणासाठी देह झिजवत राहणं. आसक्ती दूर कशी करायची? समर्पणाने. समर्पण कोणाच्या ठाई? गुरुच्या. गुरु म्हणजे कोण? आपल्या जीवनाचा खरा अर्थ. आपल्या आयुष्यात गुरु नसेल तर आपलं जीवन हे अर्थहीन आहे. अनंत कारणांनी मनात उद्भवणारा अहंकार, मत्सर, द्वेष हा दुर्गुणांना कारणीभूत ठरतो. आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता असते ती गुरुच्या आशीर्वादाची. अनन्य भावे त्या गुरुला शरण गेलं की अहंकार नष्ट होतो आणि षड्रिपूंवर मात करण्याची शक्ती मिळते.